ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील 2 अधिकाऱ्यांना 20,000ची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले. एका निवृत्त शिक्षकाविरोधात सुरू असलेली विभागीय चौकशी बंद करून सेवानिवृत्ती, अंशदान आणि उपदान काढून देण्यासाठी 1 लाखाची लाच मागण्यात आली होती. त्यापैकी 80,000 रुपये यापूर्वीच घेतलेत, तर उर्वरित 20,000 रुपये घेताना त्यांना पथकानं पकडले. ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी शंकर आरे आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीकांत खंडागळे अशी अटक करण्यात आलेल्या लोकसेवकांची नावं आहेत. तक्रारदार 62 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांच्या विरोधात सुरू असलेली विभागीय चौकशी बंद करण्यासाठी तसंच सेवानिवृत्तीनंतर मिळणारे आर्थिक लाभ मंजूर करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तब्बल 1 लाख रुपयांची लाच मागितली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर 22 एप्रिल रोजी पथकानं सापळा रचला. त्यावेळेला तक्रारदाराकडून उर्वरित 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना शंकर आरे यांना पथकानं रंगेहात पकडलं. या कारवाईत श्रीकांत खंडागळे यांचाही सहभाग उघड झाल्यानं त्यांच्याविरुद्धही पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे आणि अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद अहिरे यांच्या पथकानं केली आहे.